जय महाराष्ट्र मंडळी. अहमदनगर शहरानंतर संगमनेर हे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ते मोठ्या बाजारपेठ तसेच शैक्षणिक सुविधा, दूध प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सत्ता संघर्षाचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे संगमनेर तालुका. संगमनेरमध्ये मागील 6 निवडणुकांमध्ये काँग्रेस या पक्षाने आपला पंजा उमटवलेला आहे. तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्याचे कारण असे आहे, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सुजय विखे यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी आता आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. ही विधानसभा निवडणूक आपण राहुरी किंवा संगमनेर येथून लढणार असे त्यांनी सांगितले होते. परंतु त्यांनी आता राहुरी हा विधानसभा मतदारसंघ न निवडता आपण बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध संगमनेर इथून विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी ठरवले आहे. संगमनेर येथे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना पुन्हा एकदा जिंकण्याची संधी भेटणार का? संगमनेर येथील जागा भाजपा या पक्षाला भेटणार का? सुजय विखे यांना संगमनेर विधानसभा मतदारसंघ येथून भाजपकडून तिकीट भेटणार का? सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर बाळासाहेब थोरात यांच्या मतदानावर परिणाम होणार का? संगमनेर येथील मतदार सुजय विखे यांना मतदान करणार का? असे सर्व प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. चला तर पाहूया संगमनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वारे कसे वाहत आहे. संगमनेर येथे राजकीय हालचाली या जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 217 आहे. संगमनेर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव, साकूर, संगमनेर ही महसूल मंडळे आणि संगमनेर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 1,25,380 मते मिळून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे साहेबराव रामचंद्र नवले यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 62,252 मते एवढे होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 1,03,564 मते मिळून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे आहेर जनार्दन म्हातरबा यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 58,805 मते एवढे होते. 1985 पासून विधानसभा मतदारसंघावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सतत वर्चस्व ठेवले आहे. सलग 6 वेळा ते विधानसभेत निवडून गेले आहेत. 1995ला मात्र वसंतराव गुंजाळ व त्यांच्यात अटीतटीची लढत झाली. हा एक अपवाद वगळता दरवेळी थोरात यांचे मताधिक्य वाढलेलेच आहे. मंचरच्या शकुंतला थोरात, बापूसाहेब गुळवे, अरुण इथापे, दिलीप शिंदे, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर आदी उमेदवारांना त्यांनी पराभवाची धूळ चारली. प्रभावी प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचा संच, वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारावर ठेवलेली मजबूत पकड याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत मिळत गेला. सर्व सहकारी संस्थांवर थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. संगमनेर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला होता. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील चुरस पाहायला मिळणार आहे, हे नक्की. संगमनेर विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्याची जादू अजून त्यांच्या विरोधकांना साधता आलेली नाहीये. आतापर्यंत शिवसेनेचा दावा असलेल्या संगमनेर तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व जास्त नसले तरी शिवसेना ही जागा भाजपला एवढ्या सहजासहजी सोडेल का, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. संगमनेर येथून अनेक जण थोरातांविरोधात लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. यंदा संगमनेर विधानसभा मतदारसंघात नेहमीपेक्षा वेगळे चित्र असेल असे अनेकांना वाटते. गेल्या अनेक वर्षापासून काही ग्रामपंचायतवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व असताना जवळपास 25 ग्रामपंचायतवर यंदा भाजपच्या ताब्यात असून महाविकास आघाडी समोर भारतीय जनता पार्टीचा निभाव लागणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. तालुक्यामधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती तसंच स्थानिक संस्थांवर थोरात यांचं वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभेत लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. तर भाजप संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून जनार्दन आहेर तर अपक्ष म्हणून अविनाश भोर हे 2024च्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध महायुतीकडून भाजप पक्षाचे सुजय विखे पाटील अशी अत्यंत चुरशीची लढत येथे पाहायला भेटेल. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे घराणे आणि थोरात घराणे यांचे राजकारणातील वाद सर्वांनाच माहिती आहेत. विखे घराणे काँग्रेसमध्ये असतानाही थोरात आणि विखे यांचे फासे जमत नव्हते, हेही सर्वांना माहित आहे.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना सर्वात जास्त लीड मिळवून देण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता। त्यामुळे आता सुजय विखे पाटील यांना बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्यात यश भेटणार का, की पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांचा विधानसभेलाही पराभव होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे आता कोणाचे राजकारण कोण संपुष्टात आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये संगमनेर या तालुक्याची चर्चा होऊ लागली आहे। तसेच आता सर्वांचे लक्ष संगमनेर या विधानसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटते, संगमनेर या विधानसभा मतदारसंघ येथून कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।